वाऱ्यावर सोडायचं नाहीये। राज्यातले लोक आपल्या बरोबर आहेत याबद्दल आपला विश्वास असला पाहिजे। सर्व घटकांना सोबत घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चालू आहे। सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषांच्या नागरिकांच्या सोबत घेऊन आपल्याला विकासाच्या वाटेवर जायचं आहे। राज्यामध्ये कोणावर अन्याय होणार नाही। माझा मागासवर्गीय असेल आदिवासी असेल अल्पसंख्याक असेल या सर्व जाती धर्माच्या बांधवांना हक्काचं संरक्षण मिळालं पाहिजे आणि महिलांना देखील आपल्या समाजामध्ये मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता ही मिळाली पाहिजे। आणि हे सर्व करण्याच्या करता सरकारमधला एक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सगळ्यात पुढे असेल हा विश्वास देखील मी तुम्हाला देतो। सर्वांच्या विचारातूनच आम्ही सरकारमध्ये सामील झालेलो आहे। आम्ही कुठल्याही परिस्थितीत ध्येय धोरणांशी तडजोड करणार नाही, विचारांशी तडजोड करणार नाही। त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे। राज्याच्या विकासासाठी तुम्हा सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे। समाजातल्या वंचित दुर्बलांच्या प्रगतीचा विचार करणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। आज त्याच्यामुळेच रतन पाडवी केवजी पाडवी मतीन रऊफ खाटीक सुनील पावरा सय्यद रियाज यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला। मित्रांनो, आपल्याला गाफील राहून चालणार नाही। आपल्याला फार कमी वेळ आहे। निवडणुका कदाचित एप्रिलमध्ये येतील, मार्चमध्ये आचारसंहिता लागेल। मी उद्याच्या काळामध्ये जसं कालचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी त्या ठिकाणी सादर केला तशा प्रकारे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 26 तारखेच्या 27-28 त्या काळामध्ये मी राज्याच्या समोर आणणार आहे। त्याच्यामध्ये आदिवासी बिगर आदिवासी सगळ्या घटकाला न्याय देण्याची माझी स्वतःची भूमिका राहणार आहे। त्याच्यामध्ये तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता कशा पद्धतीने कर्ज देता येईल। आम्ही 1 रुपयामध्ये पीक कर्ज माझ्या शेतकऱ्याला दिलेलं आहे। 0% व्याजाने पीक कर्ज आम्ही शेतकऱ्याला देतोय। महिला बचत गटाला आम्ही मदत करतोय। आता अंगणवाडी सेविका असेल आशा वर्कर असेल त्यांना देखील आम्ही मदत त्या बाबतीमध्ये करतोय। समाजातला कुठलाही घटक हा दुर्लक्षित राहू नये। माझ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब वर्षाला 500 रुपये महिना असे वर्षाला 6000 देतात। एकनाथराव शिंदे